आज आम्हाला भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास यावर तिकडे हो का मार्गदर्शन आणि माहिती प्रदान करावी. इथे बसू शकतो. इथे खुर्ची आहे. इथे बसू. थांबा मग चालू नका करू. थांबा 1 मिनिट. भीमा कोरेगाव खुर्ची दे बेटी. विजयाच्या मी तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. 1 तारखेला आमच्या पूर्वजांनी ब्राह्मण बाजीरावाला हरवलं. त्यासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त वाहिलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस महाडचं आंदोलन करणार होते तर आंदोलन करताना ऊर्जा भेटली पाहिजे, शक्ती भेटली पाहिजे, प्रेरणा भेटली पाहिजे. आंदोलन कधी केलं? मार्च महिन्यात. वर्ष काय? 1927. पण बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावला गेले. तिथं अभिवादन केलं आणि तिथून आपल्या आंदोलनाची जमीन बनवून महाडच्या आंदोलनाला सुरुवात केली. तर तो भीमा कोरेगावचा जे लढाई आहे तो काही आमचा शौर्य दिवस नाहीये, तो आमचा विजय दिवस आहे. ती लढाई काही शौर्य दाखवण्याची लढाई नव्हती. म्हणजे हा एक शब्द रूढ झालेला आहे, माफ करा, शौर्य. तो आमचा विजय दिवस आहे, गुलामीतून आझाद होण्याचा दिवस आहे. तुम्ही 1857 ऐकलात, पण 1 जानेवारी 1818 हे बहुजनांच्या स्वातंत्र्याचं बंड आहे आणि 1857 हे पेशव्या ब्राह्मणांचं बंड आहे, भिन्न आहे. तर 1 जानेवारी 1818 ला आमच्या पूर्वजांनी जी लढाई लढली ती स्वाभिमानाची लढाई होती. भिडे एकबोटेने प्रचार केला, त्या गावात जाऊन खोटा प्रचार केला. की ही लढाई मराठ्यांना हरवण्याची लढाई होती, असा प्रचार केला. आणि मराठा लोकांनी, त्या गावातल्या मराठा लोकांनी अज्ञानी असल्यामुळे व्हेरीफाय केलं नाही, खरं आहे की खोटं आहे. तर ती लढाई एका हेतूसाठी झाली होती अशी माहिती मला अलीकडे लंडनच्या काही दस्तावेजावरून कळली. ब्रिटिश लोकांचे काही आर्काइव्ज आहे, त्याच्यावरून मला काही नवीन माहिती अशी कळली आणि त्यावर मी एक छोटीशी पुस्तिका गेल्या वर्षी पुण्यात प्रसिद्ध केली होती की स्वराज्य कोणी बुडवलं. तर बाळाजी पंत नातू पेशव्याने बुडवलं, असं त्याचं शीर्षक होतं. तर पुण्यातल्या अख्खे ब्राह्मण लोकांनी पोलीस कमिशनरला अर्ज केला, म्हणले पुस्तक बंद करा. मग ते पुस्तक वादग्रस्त झालं आणि ते पुस्तक प्रसिद्ध सुद्धा केलं. मला काय सापडलं त्यामध्ये? 1818 मध्ये बाजीराव हा पेशवा आहे, नोकर आहे. कोणाचा आहे? साताऱ्याच्या राजाचा आहे. साताऱ्याचा राजा कोण आहे? छत्रपती घराण्यातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे.
1818 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा वंशज राजाचं नाव काय? प्रतापसिंह भोसले महाराज. त्या प्रतापसिंह भोसले महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने वासोटा नावाच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं होतं. त्या आमच्या राजाला आजाद करण्यासाठी या 500 लोकांनी बाजीरावाच्या विरोधात युद्ध केलं. बाजीराव रण मैदान सोडून पळून गेला. 25,000चा पत्ता साफ केला. असं ते युद्ध होतं. आता ब्राह्मण लोक आमच्या लोकांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन काय प्रचार करतात की ही लढाई महार लोकांनी मराठ्यांचं राज्य बुडवलं. खोटं बोलतात. अरे आम्ही छत्रपती शिवरायांचा जो वंशज राजा होता त्या प्रतापसिंह महाराजांना त्या लढाईमुळे आजाद होता आलं. हा दृष्टिकोन जर मराठ्यांना कळला तर मराठे लोक दरवर्षी 1 जानेवारीला असो. मला तो संदर्भ सांगायचा होता की लढाई आणि पुढचा इतिहास असा घडला की हा जो प्रतापसिंह महाराज होता राजा बनला. राजा बनल्यावर त्याला आठवण झाली की मला शिकवायचे नाही ब्राह्मण लोक. घोडा चालवायला शिकायचे, तीर मारायला शिकायचे, पण अभ्यास नाही शिकवायचे, वाचन लेखन नाही शिकवायचे. तर त्यांची आई रात्री 2 वाजता त्या लहान मुलाला उठून बराखडी शिकवायची. त्याला शिक्षणाचं महत्व कळलं. त्या राजाने आपला राहता वाडा महल शाळा म्हणून जाहीर केला आणि सुभेदार रामजी बाबा त्या साताऱ्यामध्ये नोकरीला गेले असताना आपला लहान मुलगा भीमराव यांना शाळेत दाखल करायची वेळ आली तर बाबासाहेब आंबेडकर त्याच प्रतापसिंह भोसले महाराज यांच्या राहत्या वाड्यामध्ये शिकले. किती इतिहासाचं मिलन आहे. किती हा संयोग आहे. त्या वाड्यात शिकले बाबासाहेब महाराजांच्या. तर माझा आज विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे आणि तो विषय आहे की बुद्ध धर्माचा अज्ञात इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1956 सारनाथला गेले. बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथ या ठिकाणी झालं. ज्या ठिकाणी तथागत बुद्धाचं पहिलं भाषण झालं, पहिलं प्रवचन झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथला झालं. त्याच्या 1 दिवस अगोदर बनारस मध्ये त्यांचं एक भाषण झालेलं आहे. बनारस आज घडीला ब्राह्मणांचा अड्डा आहे. BHU म्हणतात त्याला, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं 1956 विद्यार्थ्यांचं संघटन होतं, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना BHU मध्ये भाषण करायला बोलवलं. बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये असं म्हणाले की भारताचा खरा इतिहास काय आहे. तर मी तुम्हाला सांगतो, भारताचा खरा इतिहास हा नाग विरुद्ध ब्राह्मणांचा चालत आलेला संघर्षाचा इतिहास हाच भारताचा खरा इतिहास आहे. बौद्ध धर्म विरुद्ध वैदिक धर्म असा जो संघर्ष चालत आलेला आहे हाच खरा इतिहास आहे. ब्राह्मण लोक घोड्यावरून आले म्हणून काही ते श्रेष्ठ होत नाही. बाबासाहेब बोलले ब्राह्मण लोक घोड्यावरून आले म्हणून ते काही श्रेष्ठ होत नाही. बाबासाहेब काय म्हणतात, ते विदेशी आहे. पुढे काय म्हणले की जे वर्तमानामध्ये स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते मागास जातीतले लोक एकेकाळचे बौद्ध लोक आहेत. आणि तिसरा सिद्धांत मांडतात की वर्तमानामध्ये जे मुसलमान लोक आहेत ते पूर्वाश्रमीचे देखील बौद्ध आहेत. या जो सिद्धांत सांगितला की बौद्ध विरुद्ध वैदिक धर्माचा जो लढा आहे तोच भारताचा खरा इतिहास आहे. आवाज कमी करा म्हणजे ते खरखर निघून जाईल. साथियो, बाबासाहेब आंबेडकर
ज्या संदर्भात म्हणाले तो संदर्भ खूप महत्वाचा आहे. नाग म्हणजे काय? नाग म्हणजे काय आहे? तर वैदिक साहित्य जर वाचलं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाग म्हणजे सापाच्या अंड्यातून पैदा झालेले एक प्राणी. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सापाच्या अंड्यातून पैदा झालेले नाग आहे, नागाच्या अंड्यातून पैदा झालेले नाग आहे. परंतु पाली साहित्य वाचलं तर आपल्याला कळतं की आईच्या उदरातून पैदा झालेले मानव म्हणजे नाग लोक आहे. पाली साहित्यामध्ये आपल्याला कळतं. आपला इतिहास, रामायण वाचलं, महाभारत वाचलं तर आपल्याला कळतं खांडव वनात पांडव गेले आणि खांडव वनामध्ये नागाच्या घरात घुसले. त्याचे महल होते, त्यांना हाकलून दिलं आणि जाळून मारलं असं महाभारतामध्ये वर्णन आहे. नागांना जाळून मारलं. तर नाग म्हणजे या देशाचे मूळचे मालक. तुम्ही खेड्यातले लोक असतील काही, तर नाग म्हणजे काय? या देशाचे मूळचे मालक. नाग हे आपलं चिन्ह आहे, कुल चिन्ह आहे. आणि महाराष्ट्र आणि भारताचे खरे मालक हे नागाचे वंशज म्हणजे तुम्ही लोक आहे. ह्या नागाचं वैशिष्ट्य काय आहे की यांचे कुळ सारखे आहेत, म्हणून आपल्याला जे नाव कुंड्यात सापडतं आडनाव ते आपल्याला माळ्यात पण सापडतं. जे आडनाव आपल्याला माळ्यात सापडतं ते आडनाव आपल्याला चमारामध्ये पण सापडतं, धनगरामध्ये पण सापडतं, मांगामध्ये पण सापडतं, सोनारामध्ये सापडतं. का? कारण आपण एकाच कुळाचे लोक आहोत. गायकवाड सगळ्या जाती, पवार सगळ्या जाती, इंगोले कांबळे सगळ्या जाती. ब्राह्मणात नाही, कांबळे नावाचा कोणी ब्राह्मण नाहीये. आपण एका कुळाचे आहोत. आपले सगळ्यांची आडनाव सारखे, कारण आपले कुळ सारखे. कुळ आणि दैवत म्हणजे तुमचं टोटेम, कुलचिन्ह, कुलदेवता त्या सगळ्यांच्या सारखे आहेत आणि ते नागांचे प्रतीक आहेत. म्हणून आपण नागांचे वंशज आहोत. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नागपूरला जो धर्मांतराचा समारोह केला त्या भाषणामध्ये म्हणले की मी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, काही लोक मजाक करत मला म्हणले इथं RSS की नागाचं ही नगर होतं नागपूर, आणि इथं जी नदी वाहते त्या नदीचं नाव नाग नदी आहे. तर नाग हे या देशाचे मूळचे लोक आहेत आणि ब्राह्मण लोक जे आहेत ते विदेशी लोक आहेत. तर बुद्ध धर्माची जी लढाई आहे ती कोणाविरुद्ध झालेली आहे? ब्राह्मणांच्या विरुद्ध झाली. ब्राह्मणांच्या विरुद्ध बुद्ध धर्माची लढाई का झालेली आहे? तर बुद्ध धर्म न्याय, समता, समानता आणि बंधुत्व या तत्वाचा पुरस्कर्ता आहे. स्त्रियांचा मुक्तिदाता बुद्ध आहे. दासांना नाव आहे. हिंदू शब्द रामायणात सापडत नाही, हिंदू शब्द महाभारतात सापडत नाही, गीतेमध्ये सापडत नाही, पुराणामध्ये सापडत नाही. हिंदू शब्द हा भारतीय भाषेतला नाही, संस्कृतचा नाही. मग आला कुठून? तो 1874ला गाली वाटत होती. आता गर्व कस काय वाटत आहे? 1874ला शिवी वाटत आहे, आज गर्व का वाटत आहे? तर SC ST OBC चे लोक हे या देशातील बहुसंख्य लोक आहे. बहुसंख्य लोकांची मतं हवी आहेत. मग ब्राह्मणाच्या नावावर निवडणूक कसा लढेल? पाटील पाटीलच्या नावाने लढू शकतो, कुणबी कुणब्याच्या नावाने लढू शकतो, ओबीसी ओबीसीच्या नावाने लढू शकतो. लोकशाहीमध्ये ब्राह्मणाच्या नावाने लढत नाही, हिंदूच्या नावाने मैदानात येतो आणि SC ST OBCच्या भोकांडावर पाय ठेवून तो असेंब्लीत जातो, पार्लमेंटमध्ये जातो. आवरण कोणतं घेतो? हिंदू. तो बौद्ध धर्माचा जो अज्ञात इतिहास आहे
हा ब्राह्मण लेखकांनी दाबून टाकलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा मलबा काढला पाहिजे आणि हा जी गंदगी आहे या गंदगीच्या खाली खरा इतिहास आहे. आणि ही जी गंदगी ब्राह्मणवादाची आहे ती गीता, रामायण, म्हणजे आधीच शहाणा केला. तुमच्या विदर्भामध्ये इथं भद्रावती आहे. मी ज्यावेळेस आलो तर भद्रावती क्रॉस करून आलो. भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये पवनी नावाचं स्थळ आहे. तुमच्यापैकी कोणी पवनीला गेला होता का? हा, एक दोन हात वर दिसत आहे. सांचीचा जेवढा मोठा स्तूप आहे तेवढाच मोठा स्तूप पवनी मध्ये होता आणि तो आमचा राजा सम्राट अशोकाने बनवला होता. 1969 ला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या तज्ञ लोकांनी, आर्किओलॉजिस्ट लोकांनी त्याचं उत्खनन केलं आणि त्याचा रिपोर्ट आज घडीला धूळ खात नागपूरच्या म्युझियम मध्ये पडून आहे. 10 रुपये किंमत आहे, पण तो रिपोर्ट कोणी वाचायला तयार नाही. 10 रुपये. तो रिपोर्ट काय सांगतो? तो रिपोर्ट सांगतो की मौर्य काळातले 3 स्तूप पवनी या ठिकाणी आहे आणि त्यातील एका स्तूपावर अलीकडच्या काळामध्ये जगन्नाथ टेम्पल म्हणून एक टेम्पल बनवलेलं आहे आणि त्याच्या खाली बुद्धाचे दाताचे अवशेष आहे, दंत अवशेष आहे. कुठं आहे? भंडाऱ्याच्या पवनी मध्ये आहे. जर विदर्भातल्या 11 जिल्ह्याच्या लोकांनी सोडा, भंडारा जिल्ह्याच्या लोकांनी गोळा होऊन लाखोच्या संख्येने त्या मंदिराच्या विटा बाजूला केल्या आणि जर तिथं स्तूप उभा केला, तुम्ही बाबरी मस्जिद पाडून तिथं मंदिर उभं करू शकता. सरकारी रेकॉर्ड सांगते हे बौद्धांचं आहे. मग आम्हाला कोणी रोखलाय? आम्ही तर कायदा खूप मानत आहोत. तिथं शिळा पडू नये, शिलालेख लिहिलेला त्याच्यावरती नष्ट आहे. हा जो अज्ञात इतिहास आहे तुमच्या विदर्भातला, विदर्भातील आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी यावर चिंतन करायची गरज आहे. सरकारला दबाव पाडून ते उभा करण्यास भाग पाडला पाहिजे. नाहीतर जनरेट्यातून ते मंदिराचे अवशेष बाजूला सारून सारनाथच्या धर्तीवर पवनी येथे स्तूप उभा केला गेला पाहिजे. आडम नागपूर जवळ कुही तहसील मध्ये ऍडम नावाचं एक गाव आहे. बुद्धाच्या काळात जनपद अशी नगरांना नाव होती, तर त्याचं जुनं नाव आहे असित जनपद. आता त्याचं नाव झालं ऍडम. त्या ठिकाणी एवढे अवशेष सापडले की नागपूरच्या म्युझियम मध्ये ते ठेवायला जागा नाही म्हणून गोडाऊन मध्ये कोंबू ठेवलेले आहे, कारण त्याला जागा नाहीये. आणि त्या ठिकाणी बुद्धाच्या काळातला एक स्तूप सापडला, मातीने बनवलेला, मजबूत स्थितीतला. तो स्तूप जवळपास 5 एकरचा एरियामध्ये आहे. त्या स्तूपावर एक शेतकरी नांगर चालून शेती करत आहे आणि पुरातत्व विभाग आणि नागपूरचा कलेक्टर RSSच्या इशाऱ्यावर ते स्तूप आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला द्यायला तयार नाहीये आणि नागपूरचे लोक त्या स्तूपाकडे पाहायला तयार नाहीये. परिणामतः तो स्तूप आता नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये आहे. बुद्ध काळातच विदर्भात बौद्ध धर्म आला होता याची साक्ष सांगणारा स्तूप आज घडीला नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. अज्ञातच इतिहास आहे. 1992 ला उत्खनन झालं. अमरेंद्रनाथ नावाचा आर्किओलॉजिस्ट आहे, त्यांनी केलं. त्याच्या बेसवर तो डायरेक्टर जनरल झाला, सर्वोच्च पदावर गेला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देवतारे नावाचा एक प्राध्यापक डेक्कन कॉलेजचा अभ्यास करण्यासाठी का गावात आला. त्या गावाचं नाव भोन गाव होतं. हे शेगाव पासून जवळ आहे. आमच्या लोकांना शिर्डीचा साहेब, आमच्या लोकांना शेगावचा गजानन महाराज माहिती आहे, पण भोन गाव माहिती नाही. शेगाव पासून जवळच असलेला आहे, संग्रामपूर तालुक्यामध्ये.
तिथं एक स्तूप सापडला आणि त्या स्तूपामध्ये कलश सापडला, अस्थी सापडल्या. त्याची प्रयोगशाळेमध्ये लखनौला टेस्ट करण्याला पाठवलं. त्याला कार्बन डेटिंग म्हणतात, म्हणजे त्या कोळशाचं अस्थीचं वय किती आहे, तर त्याचं वय 2500 वर्ष निघालं. आणि इतिहासकारांनी ती गोष्ट दाबून टाकली की या अस्थी भगवान बुद्धाच्या आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थी सापडल्या, स्तूप सापडला. ही गोष्ट सरकारने दाबून टाकली आणि इरिगेशन डिपार्टमेंटला, पुरातत्व विभागाने NOC दिली की तुम्ही इथं डॅम बनवा. म्हणजे इथं 150 एकर एरियामध्ये स्तूप आहे, विहार आहे, हे मौर्यकालीन स्थळ आहे. हे विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या लोकांना कळू नये म्हणून तिथं आता जिगाव धरण प्रकल्प बनत आहे. आणि तो जो स्तूप आहे तो पाण्याच्या खाली जाण्याची दाट शक्यता आहे. हा अज्ञात इतिहास आहे. नागपूरची दीक्षाभूमी अलीकरणी आणि तिसरा एक ब्राह्मण आहे. आणि त्या ठिकाणी RSSच्या संबंधित ब्राह्मण लोक पूर्णपणे दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या डोमला पाडण्यासाठी अंडरग्राउंड पार्किंगचा प्लॅन करून होते. समाजातल्या लोकांनी विरोध केल्यामुळं तो अंडरग्राउंड पार्किंगचा गुप्त प्लॅन रद्द करावा लागला. पण ब्राह्मण मात्र अजून कायम आहे. तेव्हा आमच्या समाजातले लोक एकत्रित येत आहे, चळवळ करत आहे, लढाई लढत आहे. पण दोस्त आणि मित्र किंवा शत्रू आणि मित्राची ओळख नाहीये. संघटना आहे, उद्देश नाहीये. नेतृत्व आहे, रणनीती नाहीये. तर बांधवांनो, हा जो अज्ञात इतिहास आहे, हा जर शोधायचं झालं तर मला रात्रभर सांगायचं झालं तर रात्रभर कमी पडणार आहे. आयोजकांना विचार हा विषय काय ठेवला, तर आयोजक म्हणले की भीमगीताचे कार्यक्रम आमचे लोक ऐकायला रुचीने ऐकतात, पण आपल्या पूर्वजांचा इतिहास पण हळूहळू आपल्या लोकांच्या कानावर गेला पाहिजे. मी तुम्हाला असे काही स्थळं सांगू इच्छितो ज्याच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज घडीला ज्या ठिकाणी राम मंदिर बनत आहे त्या ठिकाणी विवाद चालू होता आणि 1992 ला लाखो लोकांनी गोळा होऊन बाबरी मस्जिद पाडून टाकली. पाडून टाकणाऱ्यांचं असं मत होतं की त्याच्या आतमध्ये रामचा जन्म झाला. काय बोलायचं. आमच्या सरांनी एक मुद्दा मांडलेला होता की आज घडीला उघडपणे बोलायला भीती वाटते असं बोलले. लोकशाहीमध्ये हुकुमशाहीने तर काय असं त्यांचा सवाल आहे. सर, भीती वाटेल म्हणून बोलायचं नाही. बोलण्यासाठीच फुले शाहू आंबेडकरांची लढाई होती. तुम्हाला भीती वाटो का ना वाटो, बोलण्यासाठीचीच लढाई होती. हे आम्ही जे बोलत आहोत ते घटनेमुळे बोलत आहोत. आणि घटना कोणी बनवली? फुले शाहू आंबेडकरांच्या 108 वर्षाच्या संघर्षामुळे घटना बनली. 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर संयुक्त तारीख. 12 नंतर तारीख बदलते म्हणून 2 तारीख रात्री 12 ते 1च्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबरी मस्जिदीमध्ये रामलल्लाची मूर्ती फैजाबाद जिल्ह्याच्या कलेक्टराच्या हाताने 22-23 डिसेंबर 1949 ला नेहरूच्या द्वारे 3 बौद्ध स्थळावर कब्जा केला. नंबर 1, मस्जिदीमध्ये मूर्ती ठेवली, विवाद उभा केला. नेहरूजीला माहिती होतं हे बौद्ध विहार आहे, ठेवला, विवाद पैदा केला. 1949 ला नेहरूजीने गुजरातच्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. मोदींनी 2017 ला
त्याच्या आतमध्ये काय, जमिनीच्या आत काय आहे याचा जीपीआर सर्वे केला. तो मोदीजीला रिपोर्ट भेटल्याबरोबर मोदीजीने लपून ठेवला. 32 पानाचा रिपोर्ट आहे. मी तो मिळवला, तो वाचला आणि आता वाचून लोकांना दाव्याने सांगतोय. त्या 32 पेजच्या रिपोर्ट मध्ये लिहिलाय सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मंजिला बुद्ध विहार आहे. हे नेहरूजीने 1949 ला केलं. आणि आज महाबोधी महाविहारावर जे ब्राह्मणाचा पूर्णपणे कब्जा आहे तो ऍक्ट सुद्धा बनवला. त्या ऍक्टचं नाव आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949. हा सुद्धा नेहरूजीने बनवला. घटना कधी आली? 1950. धार्मिक की जो मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आलेला आहे त्या मस्जिदीच्या ढाच्याच्या खाली काय मंदिराचे अवशेष आहे की नाही आहे याच्यावर पुरातत्व विभागाने उत्खनन करावं. नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या टीमने अयोध्येत जाऊन उत्खनन केलं आणि त्याचा रिपोर्ट 2 खंडात प्रसिद्ध केला. सापडलेले आहे. दोन 2002 ला मनी आणि माझी या 2 पुरातत्वज्ञाच्या नेतृत्वामध्ये उत्खनन करण्यात आलं आणि त्याच्या आधारावर इलाहाबाद हायकोर्टामध्ये केस चालू होती. सन 2010 ला निकाल लागला. हायकोर्टाचं म्हणणं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सारखंच आहे. काही लोकांना आश्चर्य वाटते की 2019च्या जजने जस्टिस रंजन गोगोईनी काल आम्ही श्रद्धा आणि आस्थेच्या भावनेवर देत आहोत. किती आश्चर्याची गोष्ट आहे. उद्या जर कोणी रेप केला, उद्या जर कोणी मर्डर केला, आणि मी दररोज रामाला विचारत होतो रात्री आणि सकाळी लिहित होतो. मी निकाल रामाला विचारून दिला. ही आहे सब जुडिशरी, ही जुडिशरी आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. या जजमेंटच्या मागे काही सत्य दडलेलं आहे. का सत्य दडलेलं आहे की ज्याला हे अयोध्या म्हणतात याला अयोध्या म्हणत नसून याचं मूळ नाव साकेत आहे. ज्या ठिकाणी शाक्य मुनी तथागत बुद्ध 6 वर्ष वास्तव्य केला होता त्या ठिकाणी एका महिलेने तथागत बुद्धाला एक विहार दान दिला होता आणि सम्राट अशोकाने त्या ठिकाणी 4 मोठमोठे स्तूप उभे केलेले होते. मंदिर आणि मस्जिदीच्या विवादाची जागा ही किती आहे? 2.77 एकर. म्हणजे 2.5 एकर विवादावर निकाल चालू होता. 2.5 एकर जागेच्या विवादावर निकाल चालू होता. मुसलमानांना दूरवर 5 एकर जागा दिली आणि 2.77 एकर जागा ही राम मंदिर ट्रस्टला दिली. मग राम मंदिर ट्रस्ट केवढ्या जागेवर उभा करायला पाहिजे होतं? रामाचं मंदिर कोर्टाच्या आदेशानुसार 2.77 एकर स्तूप जो आहे तो जमिनीपासून 37-67 फूट उंचीचा आहे. 7व्या शतकामध्ये युएनसंग नावाचा एक भिक्खू चायनावरून आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलं, मी साकेत नगरीमध्ये गेलो, ती नगरी बुद्धाची नगरी आहे आणि एक स्तूप मी जो पाहिला ज्याला मी वंदन करायला गेलो तो जमिनीपासून तेवढाच जेवढा आज आहे आणि त्याच्यावर एक धम्मध्वज आहे. तो एवढा उंच आहे, 200 फूट उंचीचा आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ होईपर्यंत त्याची जी सावली आहे ती नगराच्या काठापर्यंत तुम्हाला दिसते. एवढा उंच असल्यामुळे आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजेसने काय केलं? सुप्रीम कोर्टातल्या जजेसनी मुसलमान आणि हिंदूंचा विवाद नाही सोडवला. या ब्राह्मण जजेसने बौद्ध विरासतीवर कब्जा केला. ही गंभीर गोष्ट आहे. त्याने मंदिर मस्जिदचा विवाद नाही सोडवला, त्याने बौद्ध विरासतीवर कब्जा केलेला आहे. आणि जर ज्युडिशरीचे लोक बौद्ध विरासतीवर कब्जा करीत असतील
तर भारतातल्या SC ST OBC ज्यांचा मूळचा धर्म बौद्ध धर्म आहे, तर त्यांनी यासाठी आहेच असेल तर त्याच्यासाठी लोकांना शहाणं केलं पाहिजे. मी त्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकणार आहोत. सगळे पुरावे, सगळे एव्हिडन्सेस आहे की या राम मंदिराचा एरिया 2.77 एकर पर्यंत असायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये बौद्ध स्थळ का गेले? ते जे मंदिर बनत आहे त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक राम घाट नावाचा घाट आहे. मान्यता अशी आहे की रामाने त्या घाटामध्ये डुबकी मारून स्वर्गात निघून गेला, म्हणून त्याच्यासोबत काही लोकांनी सुद्धा डुबकी मारली आणि ते सुद्धा स्वर्गात निघून गेले अशी मान्यता आहे. म्हणून रामाने स्वर्गारोहण केलं आहे, म्हणून त्या जागेला रामघाट म्हणतात, पवित्र स्थळ म्हणतात. त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराला आहे आणि त्याच्या शिड्या चढल्यानंतर एक मंदिर आहे अयोध्येमध्ये. त्या मंदिराचं आज नाव आहे नागेश्वर नाथ टेम्पल. त्या नागेश्वर नाथ टेम्पलाचं म्हणजे शिवाचं मंदिर आहे. त्या शिवाच्या टेम्पलमध्ये जे शिवलिंग आहे हे जगातला अजूबा आहे. त्या शिवलिंगात दगडाचं शिवलिंग आहे, गुळगुळीत दगड आहे, चमकदार दगड आहे आणि त्या शिवलिंगाला कमळाच्या पाकळ्या फुटलेल्या, कमळ आहे त्याला, म्हणजे शिवलिंगाला कमळाचं डिझाईन असते. हे जगातलं पहिलं शिवलिंग आहे. पुरातत्वज्ञ म्हणतात अशोक राजाचा तो स्तंभ होता, तो स्तंभ तोडण्यात आला आणि सिंहाला उलट जमिनीत गाडलं आणि त्याच्या खाली जो कमळाचा आकार होता तो तसाच पडून आहे. आणि 2002 उत्खनन झालं. त्या उत्खनन करणाऱ्यांनी म्हटलं इथं आम्ही पुरावे दाबू शकतो, तुम्ही तो पुरावा दाबा. आणि महाशिवरात्रीच्या रात्री 2003 त्याला चांदीचा पत्रा बसवून टाकला. मात्र कमळाची आकृती तशीच आहे. पुरावा आहे की नाही? हा मोर्याचा आहे, पुरावा आहे की नाही? आता घडीला 2 विवाद चालू आहे. उत्तर प्रदेशच्या सारनाथ जिल्ह्यामध्ये, वाराणसी जिल्ह्यामध्ये, ज्याला वाराणसी म्हणतात, त्या ठिकाणी बुद्ध धर्माचा पहिलं धम्मचक्र परिवर्तन तथागत बुद्धांनी केलं. नदीच्या एका बाजूला जो आहे सारनाथ आहे उत्तरेकडे आणि दक्षिण बाजूला जो भाग आहे तर 7व्या शतकात युवनसंग म्हणतो की अशोक राजाने उत्तरेकडे सारनाथ नावाचं एक पवित्र स्थळ आहे जिथं तथागताने धम्मचक्र परिवर्तन केलं. आणि दक्षिणेकडे म्हणजे आज वाराणसीच्या सिटीच्या मधोमध, ज्याला आज हे टेम्पल ज्ञानव्यापी मस्जिद मंदिराचा विवाद चालू आहे. अर्ध्या भागामध्ये मंदिर आहे आणि अर्ध्या भागामध्ये मस्जिद आहे आणि दोघांची भिंत लागून आहे. तर याला जे विवादित स्थान आहे तर 7व्या शतकामध्ये युवनसंग म्हणतो मला किती आनंद वाटला की नगरामध्ये सुद्धा विहार आहेत आणि मोठे मोठे विहार आहेत आणि एक एवढा मोठा विहार मी बघितला नगरामध्ये. त्या विहाराला त्यांनी म्हटलंय की वाराणसीतले लोक त्या विहाराला काय म्हणतात? आनंदवन म्हणतात. आणि हा अशोक राजाने बनवलेला जो आनंदवन आहे त्याला आता हे ज्ञानव्यापी म्हणत आहे आणि याच्यावर विवाद चालू आहे. 1852 मध्ये त्याचं उत्खनन झालं. त्या मस्जिद कोणाची त्याचं उत्खनन झालं. त्याच्या गर्भगृहामध्ये गेले तर गर्भगृह स्तूपाच्या स्तंभावर उभा आहे असं रिपोर्ट मध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी बुद्धाच्या प्रतिमा सापडल्या आणि ती मस्जिद जी आहे ती मस्जिद औरंगजेबाच्या काळात डेव्हलप झाली. मात्र 12व्या शतकापर्यंत ते स्थळ हे आनंदवन विहार म्हणूनच होतं असं पुरातत्वज्ञ सांगतात. आणि आज घडीला काय झालं? अयोध्याचा मामला हा मंदिर मस्जिदीच्या मामल्याखाली निकाल देण्यात आलेला नाही. भावंडांनो, काय नावाखाली निकाल दिला? मंदिर आहे की मस्जिद आहे या नावाखाली निकाल दिला नाही. निकाल असा दिला की जिथं मस्जिद आहे आणि मस्जिदीचा जो डोम आहे त्या मस्जिदीच्या मधोमध रामाचा जन्म झाला असं जजेस म्हणतात. याचा अर्थ हा आहे की राम हा काल्पनिक आहे पण जजेसनी त्याला ऐतिहासिक घोषित केलंय. जन्म झाला. समजतो का अर्थ? इतिहासकार काय म्हणतात? हे काल्पनिक आहे.
राम कृष्ण शिव हे काय काल्पनिक आहे. पण हे 5 जजेस काय म्हणत आहे, नाही नाही हे ऐतिहासिक आहे. इथोच यांचा जन्म झाला. मग इथोच यांचा जन्म झाला अशी जर भारतातली ज्युडिशरी म्हणत असेल, याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ हा होतो की ह्या 5 जजेसनी 2019ला ज्युडिशरीचा मर्डर केला. अर्थ हा मर्डर केला त्यांनी. म्हणजे ज्या गोष्टी हिस्टॉरिकल नाही आहे त्याला त्यांनी जन्म झाला म्हणून सांगितला. आणि आता ती लाईन पकडली आहे RSSच्या लोकांनी. काय लाईन पकडली आहे? काही जास्त करायचं नाही. बीजेपीने सत्ता मिळवायची ईव्हीएमच्या द्वारे. आणि वाद काय सुरू करायचा? मंदिर मस्जिदीचा. आणि मंदिर मस्जिदीचा वाद करायचा म्हणून मोदीला आनंद फानंद मध्ये उद्घाटन करायला बोलवलं. सगळे साधू मोदीच्या विरोधात लागले. ब्राह्मण कोणाच्या बाजूने आहे? मोदीला आपल्या घरात बोलून सिद्ध करून दाखवलं चंद्रचूडने की मी पण RSSचाच फॉलोवर आहे आणि मोदी तर RSSचाच कार्यकर्ता आहे. आणि शेवटी जे नाही बोलायचं ते बोलून टाकले. आणि आपण पकडले गेलो हे पाहून चंद्रचूड म्हणले आम्हाला निकाल देताना सरकारचे लोक दबाव टाकतात. 2 मतं. तर अयोध्येच्या जजमेंटमुळे काय झालं? जी साकेत आहे त्या साकेतवर भावंडांनो तुमच्या पूर्वजांच्या कल्चरवर डाका टाकण्यात आलेला आहे. आम्हाला वर्तमानामध्ये लढाई लढायची आहे. आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आमचा. मी हे कशाच्या आधारावर बोलतोय? पुरातत्व विभागाच्या रिपोर्टच्या आधारावर बोलतोय. किती साकेत आहे, बुद्ध नगरी आहे. आणि त्या बुद्ध नगरीवर याच इथून गडचिरोली पासून चंद्रपूर जवळ आहे. हा चंद्रपूरचा मोहन भागवत डॉक्टर आहे. जस्टिस बोबडे यांनी केली. बोबडे कोण आहेत? तर नागपूरच्या कोर्टापुढे एका व्यक्तीचा पुतळा आहे. बोबडे नाव आहे त्याचं. हा RSSचा कार्यकर्ता होता. आणि त्याच्या बापजाद्यांनी, बोबडेच्या बापजाद्यांनी RSS साठी वकिलांची संघटना बनवली होती. तयारी केली. आता निकाल कोणाच्या तरी बाजून लागायला पाहिजे. पटनाईक म्हणते ही बाई निर्दोष आहे आणि जस्टिस बोबडे म्हणते जस्टिस गोगोई निर्दोष आहे. अरे मग निकाल कोणाच्या बाजून लागलाय? जर बाई पण निर्दोष आहे आणि गोगोई साहेब पण निर्दोष आहे, अरे मग न्याय कुठे झाला? समझोता झाला. काय समझोता झाला? तुला आम्ही शुद्ध चरित्राचं सर्टिफिकेट देतो, तू असा असा निकाल दे. ईव्हीएम मशीन गडबड जरी करणारी असली तरी म्हण ईव्हीएम मशीननेच निवडणुका घ्या. त्या जजचा ब्लॅकमेल केला आणि बदल्यात त्या जजला राज्यसभेची सीट दिली. काही लोकशाही पद्धत आहे? 75 वर्षात कोणी जज राज्यसभेवर गेला नाही. एखाद्या सरन्यायाधीशाला राज्यसभेवर पाठवणं म्हणजे अपमान करणं आहे. सरन्यायाधीश केवढं पद आहे? आता ज्ञानव्यापीचा जर निकाल लागला तर कसा लागणार आहे? अयोध्येच्या धर्तीवर लागणार आहे. आणि काय लागणार आहे? ही मस्जिद आहे की मंदिर आहे असा निकाल लागणार नाहीये. काय निकाल लागणार आहे? आस्था आणि श्रद्धेच्या आधारावर ज्याला हे मस्जिद म्हणतात त्या मस्जिदीच्या मधोमध शिवाचा जन्म झाला. हे दरोडा आहे, ही डकेती आहे, हा मर्डर आहे. हे निकाल असे कसे देऊ शकतात? जे काल्पनिक आहे त्यांना हिस्टॉरिकल घोषित केलं जात आहे ज्युडिशरीचं. मथुरेचा इतिहास काय आहे? मथुरा म्हणतात कृष्णाची. महाभारत म्हणते की मथुरेत जरी कृष्णाचा जन्म झाला, त्याचं जे काल्पनिक आयुष्य त्याच्यामध्ये कृष्ण कधीच गेला नाही मथुरेमध्ये, असं महाभारत सांगतं. जी आज मस्जिद आहे, मथुरेवर विवाद चालू आहे. औरंगजेबाने बनवलेल्या मस्जिदीवर विवाद चालू आहे. 1852च्या दरम्यान मध्ये सर मेजर जनरल कनिंगहम यांनी तो विवाद सोडवण्यासाठी त्याचा अभ्यास करायला गेले. त्याच्या भिंतीचे पापुत्रे काढले. त्यांना तिथं शिलालेख सापडला. तो शिलालेख 4थ्या शतकातला होता. आणि त्या शिलालेखामध्ये कळलं की या विहाराचं नाव, ज्याला आज मस्जिद म्हणतात, या शिलालेखाचा दगड त्या मस्जिदीमध्ये गाडला गेला असल्यामुळे त्याच्यावर लिहिलेलं आहे
बौद्ध राजाची वंशावळ आहे आणि त्याच्यात लिहिलेला आहे हा यश विहार आहे. आज काय प्रचार चालू आहे मथुरेमध्ये? मस्जिद आहे की मंदिर आहे? कनिंघम काय म्हणते? हे ना मंदिर आहे, हे ना मस्जिद आहे, हे मूळचं यश विहार आहे. आणि हे किती मोठं आहे? हे जगातलं भारतातलं सर्वात मोठं विहार आहे असं सुद्धा त्यांनी रिपोर्ट मध्ये म्हटलं. का देणार आहे की कृष्ण इथं जन्मला म्हणजे त्यांचं बर्थ डेट माहिती नाही, जन्मवर्ष माहिती नाही, ते काल्पनिक आहे हे माहिती असून सुद्धा हे लोक असा प्रोपगंडा करीत आहेत की राम कृष्ण हे ऐतिहासिक आहे. मग काल्पनिक कोण होणार? 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 300 वर्षानंतर काल्पनिक कोण होणार? बुद्ध होणार. काल्पनिक कोण होणार? सम्राट अशोक होणार. म्हणजे हा सगळा खटाटोप बाबासाहेब आंबेडकर जे म्हटले की भारताची खरी इतिहास, भारताचा खरा संघर्ष हा बौद्ध विरुद्ध ब्राह्मणामधला आहे. पण आज घडीला कोणाचं दाखवला जात आहे? हिंदू मुसलमान. म्हणजे जेवढा विवाद हिंदू मुसलमानच्या नावावर केला जाईल, आमचे SC ST OBC चे लोक झोपेत जातील आणि म्हणतील ही लढाई आमची थोडी आहे. SC ST OBC च्या लोकांना ब्राह्मण लोक धार्मिक मुद्द्यातून हिंदू बनवित आहे. हिंदू म्हणले तर पार्लमेंट ब्राह्मणांची बनते, हिंदू म्हणले तर असेंब्ली फडणवीसची बनते. हे खेळ आहे, हा जबरदस्त गेम आहे. आणि ह्या गेम मध्ये बौद्ध म्हणणारे लोक चिडीचूप आहे. हा गंभीर मुद्दा आहे. पार्टीज बनवायला तयार नाहीये. अरे समाजात जाऊन तर सांगितलं पाहिजे की सम्राट अशोकाचे 84,000 बौद्ध स्थळ कुठे गेले? केवळ एका राजाचे. गुप्त राजा झाले, त्याच्यानंतर असंख्य राजा झाले, त्याच्यानंतर 12व्या शतकात राजा झाले, त्यांची गिनती करत नाही आम्ही. केवळ आमच्या एका प्रियदर्शी सम्राट अशोकाचे 84,000 बुद्ध विहार कुठे गेले? जे जे प्रसिद्ध मंदिर आहेत ते प्रसिद्ध मंदिर हे त्या विहारावर उभे करण्यात आलेले आहे. तुमच्या चंद्रपूरमध्ये सम्राट अशोकाचा एक शिलालेख सापडला आणि तो अशा विचित्र अवस्थेत सापडला, त्याच्यावरती बायका कपडे धुवायच्या. ती जी शिळा होती त्यावरती बायका कपडे धुवायच्या. सम्राट अशोकाचा शिलालेख रामटेक मध्ये सापडला. म्हणजे अशोक राजाचं इथं वाचतं इथपर्यंत साम्राज्य आहे. तर भारतामध्ये जे काही चालू आहे हे लोकशाहीला वेठीस धरून, लोकशाहीवर अल्पसंख्य विदेशी ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे EVM मशीनद्वारे. आणि EVM मशीन मध्ये गडबडीत करून जे लोक सत्तेत गेलेले आहे ते लोक मंदिर मस्जिदीचा विवाद उभा केलेला आहे. आज घडीला उत्तर प्रदेश मध्ये मस्जिदीच्या नावावरून दंगली घडून आणल्या जात आहे. आणि हे लोक उद्या महाराष्ट्रामध्ये यायला जास्त वेळ लागणार नाहीये. कारण RSS आणि BJPच्या लोकांनी 40,000 मस्जिदीची लिस्ट बनवलेली आहे. आणि त्यांचा दावा आहे हे ज्या 40,000 मस्जिदी आहे या मंदिरावर उभ्या करण्यात आलेल्या आहे. जर यावरून जर विवाद उभा केला जात असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या जागृतीच्या चळवळीचं काय होणार? मग जर हिंदू मुसलमानची लहर पैदा केली तर ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली गेली होती, केंद्रातल्या सरकारने 1992 ला एक कायदा बनवला होता आणि त्या कायद्याचं नाव आहे वर्शिपिंग ऍक्ट 1992. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबरी मस्जिद लोकांनी पाडल्यामुळे त्याचा निकाल कोर्टातून होऊ जाऊ शकत नाही. मथुरेची केस हा ऍक्ट पार्लमेंटने रद्द केल्याशिवाय कोर्टात जाऊ शकत नाही. किती भयंकर स्थिती आहे. हा ऍक्ट कायम आहे पण ज्ञानव्यापीची केस चालू आहे. हा ऍक्ट कायम आहे पण मथुरेची केस चालू आहे. हा ऍक्ट कायम आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, अलग अलग राज्यामध्ये मस्जिदीचा विवाद सुरू झालाय. मी परवा हैदराबादला गेलो होतो. मला काही मुस्लिम लोक भेटले. मी त्यांना म्हटलं 4 मिनार एकदा मी पाहायला गेलो होतो.
परंतु संध्याकाळच्या वेळेला तिथे मुस्लिम लोक मला कमी दिसले, तिथं लोक घंटा वाजत जास्त दिसले. मी विचारलं का हो, चहात बसलेल्या लोकांचे गुलाम होत असेल तर भारताचं भविष्य काय होणार आहे? यासाठी हा गंभीर विषय. हा इतिहास आमच्या पूर्वजांचा आहे. ही जी माहिती आहे ही खूप गंभीर माहिती आहे. यावरती आमच्या संघटना, पक्ष, महाभारत आणि रामायण कधी घडलं ह्या कमिटीच्या लोकांनी शोध लावा. 14 लोकांची कमिटी, त्याच्यामध्ये एससी पण नाहीये, एसटी पण नाहीये, ओबीसी पण नाहीये. 14चे 14 ब्राह्मण आहेत. 9,000 वर्षापूर्वी झालेला आहे. म्हणजे काय चालू आहे? काय चालू आहे आता? या देशाला धार्मिकीकरण करणं चालू आहे. आणि ह्या लोकांनी सरकारी KG to PG पर्यंत रामकथा, महाभारत कथा आता पोरांना शिकवत आहे. त्या कायद्याचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आता पोराला मानायचं का? 2,500 वर्ष बुद्धाला होऊन गेलेले आहे. 2,500 वर्षापूर्वी बुद्ध होता का? नव्हता. मग जर 7,000 वर्षापूर्वी तुम्ही म्हणता रामायण लिहिलं, तर मग बुद्धाचा 2,500 वर्षापूर्वीच्या बुद्धाचा उल्लेख 7,000 वर्षापूर्वीच्या रामायणामध्ये कसा आला? मौर्य राजाच्या, बृहद्रथ राजाच्या हत्येनंतर लिहिण्यात आलेला आहे. जसा रामायणामध्ये बुद्धाचा 16 वेळेस उल्लेख सापडतो, तसा महाभारतामध्ये महाभारत कशासाठी लिहिलेला आहे? तो महाभारताचा एक उद्देश आहे. कारण SC ST OBCचे लोक महाभारताच्या खूप अधीन आहे. त्यांना रामायण महाभारत कळल्या, रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकायला आवडतात. त्यामुळे त्यांचं डोकं खराब झालेलं आहे. त्याला खरं कळलं तर त्याचं डोकं ठिकाणावर येईल. महाभारतामध्ये लिहिलेलं आहे की महाभारताचा उद्देश काय आहे, तर त्यामध्ये असं लिहिलंय 3ऱ्या अध्यायामध्ये की कलियुग येणार आहे. महाभारतात लिहिलंय कलियुग येणार आहे आणि कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. कलियुग काय आहे? म्हणजे ब्राह्मण हुशार आहे, जे घडून गेलेलं आहे, पास्ट मध्ये घडलेलं आहे, ते घडून गेले असं सांगितलं तर लोकांना अशोक राजा दिसेल. मग त्यांनी हुशारीने काय लिहिलंय? कलियुग होऊन गेलेलं नाहीये, कलियुग आता येणार आहे. आणि त्या कलियुगाचं वर्णन काय केलेलं आहे? त्या महाभारतामध्ये लिहिलं आहे की सगळीकडे येडुकाची पूजा केली जाईल. येडूक म्हणजे काय? येडूक म्हणजे बुद्धाचा स्तूप. महाभारतामध्ये बुद्धाच्या स्तूपाला येडूक असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये अस्थी ठेवलेल्या असतात. ब्राह्मण धर्मामध्ये अस्थीला अपवित्र मानतात, बौद्ध धर्मामध्ये बुद्धाच्या अस्थीला पवित्र मानतात. दोघांमध्ये फरक आहे. येडुकाची पूजा केली जाईल, स्तूपाची पूजा केली जाईल. मुंडनधारी श्रमण लोक दारोदारी फिरतील, लोक त्यांना नमन करतील. त्यांच्या धर्म प्रवचनामुळे ब्राह्मणवाद समाप्त होईल जाईल. ब्राह्मण भिकाऱ्याच्या स्थितीवर येतील, लोक त्यांना ढेकळं दगड मारतील आणि ब्राह्मण विवळतील, पण ब्राह्मणाला कोणी दक्षिणा सुद्धा देणार नाही. हे कलियुग येणार आहे आणि या कलियुगाचा नाश झाला पाहिजे आणि या येडुकाला नष्ट केलं पाहिजे असं वर्णन महाभारतामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचा काय अर्थ? बुद्ध धर्माचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तुम्ही कधी अजिंठ्याला गेलात, कधी सांचीला गेलात, तर सांचीचे 4 गेट आहेत आणि सांचीच्या 4 गेटवर अशोक राजाने शिल्पावरती कोणते शिल्प काढले? त्या 4ही गेटवर बुद्धाचे शिल्प नाही. सांचीच्या गेट सांची अशोक राजाने बनवलेला आहे आणि सांचीच्या गेटवर 4 गेट आहेत. त्या 4ही गेटवर बुद्धाचं शिल्प नाहीये. तर कथा आहेत, त्या कथांना जातक कथा म्हणतात आणि त्या 4ही गेटवर शिल्पामध्ये कोरलेल्या आहेत. आणि ज्या सांचीच्या गेटवरती आहे
तेवढ्या जातककथा अजिंठ्यामध्ये आहे. म्हणजे अजिंठा सांची शिल्पामध्ये आहे आणि अजिंठा पेंटिंग मध्ये आहे. म्हणजे जातक कथा सांगितल्या. रामायण ही कथा जी आहे ही दशरथ जातक कथावरून बेतलेली आहे. रामायण कथा ही चोरी केलेली कथा आहे आणि बौद्धांची एक कथा होती, त्या जातक कथेचं नाव दशरथ जातक कथा आहे. आणि बौद्धांच्या दशरथ जातक कथा ज्यावेळेस ब्रिटिश लोकांनी 1862 प्रसिद्ध केली होती त्यावेळेस इंग्रजीमध्ये त्याचं टायटल होतं दशरथ जातका, अ स्टोरी ऑफ बुद्धिस्ट किंग ऑफ रामा. म्हणजे त्यांना काय वाटलं की लोकांना वाल्मिकीची रामायण माहिती आहे. मग इंग्रज लोकांनी काय लिहिलं, दशरथ जातक कथा. कोणाची जातक कथा? बौद्ध राजा रामाची जातक कथा. त्या कथेतल्या नायकाचं नाव राम आहे, त्याच्या पित्याचं नाव दशरथ आहे, त्याच्या भावाचं नाव लखन आहे, दुसऱ्या सावत्र भावाचं नाव काय त्याचं नाव भरत आहे आणि बहिणीचं नाव सीता आहे. आणि सावत्राईमुळे दशरथाला मजबूर होऊन बोधिसत्व रामाला जंगलात पाठवतो 12 वर्षासाठी. 9 वर्षात दशरथ मरण पावतो. मग राज्य कोण चालवणार म्हणून भरत त्याला आणायला जातो. तो म्हणतो 12 वर्ष मी थांबणार आहे, पण लखन आणि सीताला घेऊन जा. आणि ते विवळत असतात पित्याच्या मृत्यूपर. त्यावेळेस बोधिसत्व राम त्यांना 10 धम्म उपदेश करतो. त्या 10 उपदेशाचा अर्थ हा आहे, सगळं जो जन्मतो तो मरतोच, हे अनित्य आहे. बुद्धाचा जो सिद्धांत आहे अनित्य, त्याचा उपदेश त्या दशरथ जातक कथेत आहे. यांनी ती कथा उचलली, त्याच्यात रावण आणला, हनुमान आणला, सुग्रीव आणला आणि पळापळीचं कारण झालं. मग महाभारत रामायण घडलं. अशी काल्पनिक कथा दशरथ जातक कथेवर बनवली. हनुमानाची कथा कुठून आणली? हनुमान कॅरेक्टर कुठून आला? सांचीचा गेट वरती एक शिल्प आहे आणि अजिंठ्याच्या गुफा नंबर 3 मध्ये त्याचे चित्र आहे. जातक कथेचं नाव महाकपी जातक आहे. 84,000 वानरांचा तो राजा असतो आणि तो निघत असतो. राजा त्या आंब्याचं फळ चाखत असतो आणि त्याचं झाडावर येतात. त्यावेळेस राजा म्हणतो या चांगल्या फळ असलेल्या झाडाला हे वानर खातील म्हणून यांना तीर मारा. त्यावेळेस तो जो बोधिसत्व महाकपी असतो तो म्हणतो की हे आपल्याला मारू शकतात, म्हणून आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे. आणि नदीच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि झाडामध्ये अंतर आहे. आता आपण अडकले गेलेलो आहोत. त्यावेळेस तो महाकपी म्हणतो की माझं अंतर लक्षात ठेवा आणि माझं अंतर कमी पडलं तर मला रस्सी बांधा, मी असं पकडेल आणि माझा पाय इकडे तुम्ही बांधा आणि माझ्या खांद्यावरून तुम्ही वर पलीकडे जा. हे राजा पाहत असतो की मनुष्यामध्ये एवढी एकता नाहीये. हा त्याचा राजा कसा वागत आहे, तो सगळ्यांना घालवत आहे. आणि देवदत्तासारखा एक दुष्ट वानर असतो, तो महाकपीला काय करतो, शेवटी धक्का देऊन पाडतो. त्यावेळेस राजा म्हणतो बघा त्याचा तो भाऊ असेल पण तो त्याला धक्का देऊन पाडतो. तर राजा त्याला झोळीत उचलतो आणि त्याच्याकडून धम्म उपदेश करतो. अशी महाकपी जातकाचं शिल्प अजिंठ्याच्या गेटवरती, सांचीच्या गेटवरती आहे आणि इकडे आहे. या कथेतून एकीचा उपदेश केलेला आहे, धम्माचा उपदेश केलेला आहे. ब्राह्मणांनी काय केलं, ते रस्ता पार करतात. ती कथा काय घेतली, राम सेतू. तिथून कथा काय घेतली, राम सेतू. आणि जो मारतो तो देवदत्त असतो. याला इथं सुग्री दाखवलं. म्हणजे ब्राह्मणांनी रामायणाच्या ज्या भंपक कल्पना रचल्या त्या बौद्धांच्या नैतिक जातक कथाहून चोरल्या. रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे की दशरथ हा विवळून मेला. का मेला, तर तो शिकार करायला गेला होता. शिकार करताना एका आंधळ्या मुलाला बाण लागला, एका व्यक्तीला बाण लागला. तर तो मुलगा आपल्या आई बापाला पाणी आणण्यासाठी गेला होता. दशरथाला वाईट वाटलं की माझ्याकडून एका निरपराध तरुणाला बाण लागला. तो निरपराध तरुण विवळताना म्हटला की मी मरेल याची मला काळजी नाहीये, माझ्या आंधळ्या आई बापांना पाणी द्या म्हणजे मी सुखाने मरेल. तो घागर घेऊन त्या आंधळ्या आई बापाला देतो आणि आंधळे आई बाप म्हणतात की तू माझ्या लेकराला मारलं आहे, तू सुद्धा असाच पुत्र वियोगाने दशरथा तडफडून मरशील असा श्राप दिला. म्हणून रामायण रचणारे ब्राह्मण काय म्हणतात, कैकेयीमुळे राम वनवासात नाही गेला, तो
तो दशरथाने जो चुकीने बाण मारला होता त्या आंधळ्या आई बापाच्या श्रापामुळे रामाचा वियोग झाला. ही कथा रामायणामध्ये आहे, पण ही कथा चोरली कुठून? ही कथा बौद्धांच्या साम जातक नावाच्या जातक कथेची चोरी केली. त्यामध्ये बोधिसत्व साम आहे. आपल्या आंधळ्या आई बापाला पाणी आणायला चाललेला आहे. वाराणसीचा नागराजा बाण मारतो, त्याला लागतो, तो कोसळतो. तो घागर घेऊन त्याच्या आई वडिलाकडे येतो. तिथं म्हणतो की ते त्याच्या पावलावरूनच ओळखतात आमचा मुलगा नाहीये, त्याच्या भीतीच्या आवाजातून ओळखतात आमचा मुलगा नाहीये. ते आंधळे आई बाप त्याला नाराज होत नाही, श्राप देत नाही. आई म्हणते माझा मुलगा एवढा सुंदर आहे, त्याचे केस एवढे लांब आहे, मला फक्त त्याच्या केसावरून हात फिरवायचा आहे, मला त्याचा चेहऱ्याचा स्पर्श अनुभवायचा आहे. ते त्यांना घेऊन जातो. ती ज्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते तो साम बोधिसत्व जिवंत होतो, कारण तो बेशुद्ध पडलेला असतो. आणि मग ते आनंदाने वाराणसी नगरामध्ये येतात. अशी कथा आहे. मूळ कथा काय आहे की प्रत्येक मुलाने आई बापाची सेवा केली पाहिजे, अशी ही कथा आहे. साम जातक यांनी काय केलं, यांनी त्याला श्रावण बाळाची कथा बनवली. अरे चोऱ्या किती करायच्या, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. चोऱ्या, अरे रेकॉर्ड करतोय ना मी, तुम्हीच थोडी ऐकताय, महाराष्ट्रातले लोक पण ऐकत आहे. चोऱ्या नंबर 1. दशरथ जातक कथेवरून रामायण लिहिलं म्हणजे हे चोट्टे लोक आहे. हे जे लोक आहेत हे म्हणतात असं आहे तसं आहे. मी आता आमच्या लोकातला विद्वान आहे आणि ब्राह्मणातला विद्वान मोहन भागवत आहे. नागपुरात कुठल्या संविधान चौकात किंवा कुठल्याही चौकात आमच्या दोघांचा डिबेट लावा, आमच्या दोघांचा विषय राहील. रामायण हे चोरी केलेलं ग्रंथ आहे. रामायण हे आमच्या दशरथ जातक कथेची चोरी केली आहे. अरे प्रचार करा. खऱ्याचा प्रचार नसतो म्हणून खरे लोक हारतात, खोट्याचा प्रचार होतो म्हणून खोटे लोक जिंकतात. ही चोरी आहे. महाभारतामध्ये किती कथा आहेत? 40. महाभारतामध्ये जातक कथा किती चोरल्या आहेत? 40 जातक कथा चोरलेल्या आहेत. जसं दशरथ जातक कथेवरून वाल्मिकी रामायण लिहिलं तसं घट जातक नावाची एक जातक कथा आहे, भावंडाची कथा आहे, भांडणाची कथा आहे. त्या जातक कथेवरून त्यांनी महाभारत लिहिलं. महाभारतामध्ये कोणकोणत्या जातक कथा आहे? समोदमना जातक क्रमांक 33 महाभारतामध्ये 5व्या अध्यायामध्ये आहे. मिताचिनी जातक क्रमांक 114 महाभारतामध्ये 12व्या अध्यायामध्ये ही चोरी केलेली आहे. महासुख जातक कथा जातक क्रमांक 429 महाभारताच्या 13व्या अध्यायामध्ये चोरी केलेली आहे. बत्तक जातक 35 नंबरची जातक कथा आहे, महाभारतामध्ये 1ल्या अध्यायामध्ये चोरी केली आहे. बिलारवत जातक 128 नंबरची बौद्धांची जातक कथा आहे, महाभारतामध्ये 15व्या अध्यायात चोरी केलेली आहे. धम्मध्वज जातक 384 नंबरची आहे, महाभारताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये चोरी केलेली आहे. व्याघ्र जातक 272 बौद्धांची जातक कथा आहे, महाभारताच्या 5व्या अध्यायामध्ये चोरी केलेली आहे. स्वर्णहंस जातक 136 नंबरची जातक कथा आहे, ही महाभारताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. सेसा जातक 316 नंबरची आहे, महाभारतामध्ये 12व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. संधी भेजा जातक 349 ची आहे, ही महाभारताच्या 12व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. राजोवाद जातक, शिलविंस जातक, पूर्णी जातक, विधासा जातक, अनुसोचीय जातक, अरग जातक, सिवी जातक, सुतासोम जातक, नकिनिका जातक, घट जातक 454 याच्यावर महाभारत लिहिलेला आहे. घट जातक क्रमांक 454 याच्या ही बौद्धांची कथेची चोरी करून लिहिण्यात आलेलं आहे. महावेसंतर जातक क्रमांक 547 550 जातक कथा आहे असं मानतात, परंतु उपलब्ध जातक संख्यानुसार 547 ही शेवटची जातक कथा आहे. आणि अजिंठ्याच्या गुफा नंबर 9 की 6 मध्ये महावेसंतर जातकाचे 3ही भिंती भरलेल्या आहे. आणि हा महावेसंतर जातक बोधिसत्व बुद्ध बनण्यापूर्वीचा शेवटचा जन्म आहे. याच्यासाठी त्याग करणे, बलिदान करणे, म्हणजे एवढा बलिदान केला, हत्ती दिला, पत्नी दिली, मुलगा दिला, राज्य दिलं,
या जातक कथेवरून ब्राह्मणांनी महाभारतामध्ये एक नवीन जातक कथा रचली, चोरी इथून केली आणि त्या कथेला महाभारतामध्ये उपकथा बनवली आणि त्या कथेचं नाव काय आहे? हरिश्चंद्र राजाची कथा. ही हरिश्चंद्र राजाची कथा नाही आहे. बोधिसत्व महामायेच्या उदरामध्ये हत्तीच्या रूपाने जन्मण्यापूर्वीचा जो बोधिसत्व आहे त्या बोधिसत्वाची ही जातक कथा आहे. आणि ब्राह्मणांनी त्या जातक कथेला उचललं पण त्याला नवीन नाव दिलं. त्या नवीन नावाचं नाव काय आहे? हरिश्चंद्र राजाची कथा. तो त्याची बायकोचं दान देतो, आपल्या लेकराचं दान देतो, अशी कथा आहे. म्हणजे दानाची कथा आहे. पण चोरी कुठून केली आहे? तुमच्या वाङ्मयातून. याचा लिखित पुरावा जातक आहे. याचे चित्र जर पाहायचं असेल कुठं जावं लागेल? मराठवाड्यामध्ये जावं लागेल, औरंगाबाद जिल्ह्यात जावं लागेल. त्या ठिकाणी अजिंठा आहे, त्या अजिंठ्यामध्ये ही कथा आहे. भावंडांनो, हा सगळा चोरीचा मामला आहे. पुढे लिहिली आहे भुरीदत्त जातक, विदूर जातक. एक जातकचं नाव आहे कुंतिनी जातक. मग कुंतिनी नाव ऐकलंय, पण कुंतिनी नावाची आपली जातक कथा आहे. एकाचं नाव आहे संभव जातक आणि एकाचं नाव आहे कुणाल जातक. या कुणाल जातक मध्ये अर्जुन, नकुल, भीमसेन, युधिष्ठिर आणि सहदेव यांची नावं आहे आणि हे नाव 5 पांडवाची आहे. म्हणजे हे बौद्ध पात्र आहे आणि इकडे 5 पांडव झालेली आहे. भीमसेन जातक मधून भीम आणला, कन्न जातक वरून कृष्ण आणला, महाभस्सारो जातक वरून कृष्ण सुदामा आणला, कटारी जातक मधून शकुंतला दुष्यंतची चोरी आणली आणि सतनु जातक मधून भीमद्वारे बकासुराची हत्येची कथा आली. मॅडम बोलता बोलता म्हणले अतिथी आलेले आहे म्हणून आम्ही अतिथी देवो भव म्हणतो. आयंदा मॅडम, आमच्या मॅडम खूप चांगल्या संचालन करत आहे. त्या शिक्षिका आहे. अतिथी देवो भव शाळेत म्हणा, पण अशा कार्यक्रमामध्ये कृपया म्हणू नका. हा जो श्लोक आहे हा संस्कृत मधला आहे, अधुरा आहे. आणि हा जो श्लोक ज्या ग्रंथातून घेतलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे धर्मसूत्र आपस्तंभ. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जर ब्राह्मण अतिथी आला तर कसं आतिथ्य करावं, क्षत्रिय आला तर कसं करावं, वैश्य आला तर कसं करावं आणि शूद्र आला तर कसं करावं याचं वर्णन आहे. ब्राह्मणाला शेवटी आपण अभ्यासनासाठी घेऊया. क्षत्रिय आला तर विचारायचं गाय खातो का बुवा, बैल खातो का, हरिण खातो का, ससा खातो का, तो म्हणेल ते खाऊ घाल. वैश्य आला तर भाजी खातो का, मुर्गा खातो का, गाय खातो का, तो मागेल ते. शूद्र आला तर काय करावं, त्याला शिळं अन्न देऊच नाही, त्याच्याकडून शरीर कष्टाचं काम करून घ्या. शिळं अन्न फेकल्यावर आला असेल तर ताजं अन्न जर द्यायचं झालं तर ते उशिरा द्या आणि दातामध्ये तुरून टाकून, दाताची एक छोटीशी काडी टाकून दाताच्या फटीमध्ये जी घाण साचते ती त्याच्या जेवणामध्ये मिसळून द्यावी. हे त्याचं आतिथ्य आहे, शूद्राचं आतिथ्य आहे. आणि ब्राह्मण आला तर विचारावं गाय खातो का, मुर्गा खातो का, बैल खातो का, काय पाहिजे तुला. जर त्याने म्हटलं आता गाय खाऊन लय थकलो आहे तर मला आता खावंसं वाटत नाही, मग मला त्याच्यावरचं पाहिजे, तर गाय हे ब्राह्मणाचं सर्वश्रेष्ठ आहार आहे. ब्राह्मण आता गायीच्या नावाखाली नाटक करीत आहे. ब्राह्मणाचं नंबर 1 आवडतं खाद्य गाय आहे. गो माता आज म्हणत आहे, पहिले खाते थे वो माता नाही आहे, ते ढोंग आहे. बौद्ध धर्मामुळे घाबरून ब्राह्मणांनी स्वतःला शाकाहारी घोषित केलं. बौद्धांना हरवण्याच्या नाटकाचा पाठ होता तो. बुद्धामुळे लोक शाकाहारी बनले, अशोकामुळे लोक शाकाहारी बनले. मग ब्राह्मणांनी काय केलं, आपण शाकाहारी हवं आणि गायीच्या रक्ताच्या बूंद मध्ये 33 करोड देवता आहे आणि आता ब्राह्मण लोक गो माता म्हणतात. मग ब्राह्मणाला काय मागणी केली, गाय जी प्रेग्नेंट आहे, गायीच्या पोटामध्ये बछडा पलत आहे, वाढत आहे. जोर ब्राह्मण अतिथी म्हणून आला आणि त्यांनी डिमांड केली, अशी गाय मला पाहिजे की जिच्या पोटामध्ये गाई बछडाचं वाढ होत आहे, कोवळं मांस आहे. त्या ब्राह्मणांनी जर डिमांड केली, मला ते कोवळं मांस काढ पाहिजे आणि फ्राय करून पाहिजे, तर नगरामध्ये अशी गाय शोधावी, त्या गायीला कापावं आणि तिच्या गर्भातलं ते आभ्रक, ते छोटं बछडं कापावं, फ्राय करावा आणि ते ब्राह्मणाला खाऊ घालावं. आणि मग शेवटची ओळ आहे अतिथी देवो भव, असा अर्थ.
एक जातक कथा काय, महाभस्सारो जातक 302. आता ब्राह्मणाला EWS आरक्षण दिलं. पेपरवाले म्हणले सुदामा, म्हणजे तर आरक्षण म्हटले, म्हणजे ब्राह्मणाला आर्थिक आधारावर आरक्षण दिलं. मीडियावाल्याने काय छापलं, सुदामा, म्हणजे ब्राह्मण झाला सुदामा. आणि ही कथा कोणी रचली, महाभारतात जोडली. कशी रचली, की सुदामा नावाचा गरीब ब्राह्मण होता आणि तो काय खाऊ घालत होता, सुदाम्याचे पोहे. मी पुण्यात गेलो, तो पोहे, पुण्यातले लोक पोहे खूप खातात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची खासियत. मी आज गडचिरोलीत आलो, तो वेगळाच पदार्थ खाल्ला. यांनी 2-2 खाल्ला. तो काय होतं त्याचं, वडे खाल्ले. तो वडा गोल नव्हता, असा एकदम भाकरीसारखा. तो मला थोडा अडचणीचा वाटला वडा पहिला. मी तो कमी खाल्ला आणि जास्त खाल्ला. मग इथं वडे मिळतात बाजूला, म्हटलं अरे वडे भाकरीसारखे मिळतात, पुण्यात सुदाम्याचे पोहे मिळतात. ही कथा महाभस्सारो जातक मध्ये आहे. एक राजा त्याच्या लढाईला गेला, त्याचं सैन्य हरलं गेलं, तो मारला जाणार म्हणून पळून निघाला, स्वतःचा जीव वाचवला, एका खेड्यात गेला, एका झोपडीमध्ये आश्रयाला गेला आणि त्या गरीब माणसाने त्याला काहीच विचारलं नाही, त्याला आश्रय दिला. त्याच्याकडे खायला काही नव्हतं, तर तो पोहे खायचा. हा आलिशान राजा त्याचे पोहे खाऊन जगला. 2 दिवसानंतर त्याला त्या पोह्याची चटक लागली आणि तो पोहे खाऊन आनंदाने राहिला. 15-20 दिवस राहिल्यानंतर तो राजा नगरात गेला आणि त्याला त्या गरीब माणसाची आठवण झाली. त्याने त्याला बोलवलं, मित्र म्हणून बोलवलं. तो फाटके कपडे घालून आला आणि त्याच्या पिशवीमध्ये पोहे आणले. राजा धावत गेला, म्हटला वहिनीने मला काय दिले, तो म्हटला पोहे दिले. राजाने त्याला आपल्या सिंहासनावर बसवलं. तो बौद्ध राजा होता आणि त्याने ते असे मिटक्या मारत खाल्ले आणि आपल्या प्रधान आणि बायकोला म्हणले, या पोह्याची चव आपल्या घरातल्या खाद्य अन्नाला सुद्धा नाहीये, याच्या पोह्यावर मी जगलो आहे. आणि तो स्वतःचे कपडे काढतो आणि तो जो गरीब असतो त्याला घालवतो आणि त्याचे फाटके कपडे अंगावर घालतो आणि आपल्या राज्याचे 2 हिस्से करतो. याच्यामुळे मी जगलो, म्हणून माझं राज्य त्याला द्यावं, असं त्या जातक कथेमध्ये मित्रत्वाचा बोध दिलेला आहे. अहंकार करू नये, मित्रत्व पाळलं पाहिजे. जो तुमच्या बाजूने राहतो त्याच्यासाठी संपत्ती सुद्धा दिली पाहिजे. ही जातक कथा कोणाची आहे, बौद्धांची आहे. चोरी कोणी केली, ब्राह्मणांनी. आणि कथा काय सुरू केली, सुदाम्याचे पोहे. हे पोहे कोणाचे आहे, बौद्धांचे आहे. जर कोणी दुकान टाकत असेल इथे, तुम्ही त्याचं उद्घाटन करायला येईल. त्याच्या दुकानाचं नाव असलं पाहिजे, महाभस्सारोह जातक पोहे. म्हणजे त्या जातक कथेचा पण प्रचार होईल आणि ते सुदाम्याचे पोहे नसून हे बौद्धांचे पोहे आहे बुवा, असा प्रचार तर होईल. पोहे हरे कोणी खातात. बांधवांनो, मला या आजच्या प्रसंगी कन्क्लूड करायचं आहे. या सर्व माहितीचा उद्देश काय, या सर्व माहितीचा उद्देश हा आहे की रामायण, महाभारत, गीता ही बौद्ध धर्माच्या प्रतिक्रियेमध्ये रचण्यात आलेली आहे. आज जो प्रचार चालू आहे, ब्राह्मणवादाचा जो प्रचार चालू आहे, हा बौद्ध धर्माच्या विरोधात आहे. पण ते किती हुशारीने करत आहे, ते त्याला सर्व माहिती आहे. याचा उद्देश बौद्ध धर्माला समाप्त करणे आहे. रामायणाचा उद्देश, महाभारताचा उद्देश, गीतेचा उद्देश बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला हल्ला करणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक विधान केलेलं आहे. काय विधान आहे, भगवद्गीता ही धम्मपदाची नकल आहे, चोरी आहे. गीता जे म्हणतात ही गीता नसून हे धम्मपदाच्या चोऱ्या केलेल्या आहेत. रामायण महाभारतामध्ये नागांची कत्तल केलेली आहे, नागांना मारलेलं आहे. आणि पुण्यात 2 ठिकाणी नागबळी यज्ञ होतो. एक नाशिकला त्र्यंबकेश्वरला होतो आणि एक काठमांडू नेपाळमध्ये होतो. या नागाचा बळी दिला पाहिजे, हा उपदेश कोणी दिला, महाभारताने दिला. आणि महाराष्ट्रातले कुणबी मराठे काय करतात, सोन्याचा नाग बळी देतात. सोन्याचा, त्या ब्राह्मणाला नैवेद्य चालत नाही, सोन्याचा नाग लागते. त्र्यंबकेश्वरला ते लोकांना कधी कळलं, 2 भटाचे भांडणं झाले. हे म्हणलं माझा नाग आहे, दुसरा म्हणला माझा नाग आहे, आणि तुंबळ युद्ध झालं. त्यावेळेस कळलं हे त्या नागासाठी भांडत होते. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की भारतामध्ये जी प्रतिक्रांती चालू आहे ती आज नवीन पद्धतीने सुरू झालेली आहे. आता रामायण महाभारत
हे तुमच्या लेकरांना शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जाणार आहे. गुजरात गव्हर्नमेंटनी 2 वर्षामध्ये लॉकडाऊन चालू असताना ग्रॅज्युएशन मध्ये भगवद्गीता जोडलेली आहे. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने डॉक्टर हेडगेवार, माधव गोळवलकर मध्य प्रदेशच्या सिलेबस मध्ये जोडलेलं आहे. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार मनुस्मृती अध्ययन केंद्र विद्यापीठामध्ये सुरू झालेलं आहे आणि मुंबई विद्यापीठात सुरू झालेलं आहे, BHU मध्ये सुरू झालेलं आहे, जबलपूर मध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे आज घडीला आम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत आहोत आणि टाळ्या वाजवून घरी जात आहोत. आता आपल्या गळ्यामध्ये मडका आणि कमरेमध्ये झाडू बांधणारा कायदा आला आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे नवीन शैक्षणिक धोरण. हे शैक्षणिक धोरणाच्या क्लॉज नंबर 6 मध्ये म्हटलेलं आहे की 5व्या आणि 6व्या वर्गातल्या मुलांना मास्तर काय शिकवणार? गणित नाही शिकवणार, बाराखडी नाही शिकवणार, इंग्रजी नाही शिकवणार. काय शिकवणार? बापजाद्यांचे पैतृक धंद्यांचं शिक्षण दिलं जाणार. म्हणजे चमाराच्या पोराला जुता कसा शिवायचा, पॉलिश कशी करायची हे शिकवणार. लोहाराच्या पोराला लोह्याला कसा आकार द्यायचा ते शिकवणार. सुताराला काय शिकवणार? माळ्याला काय शिकवणार? धोब्याला काय शिकवणार? अरे 6,500 जातीत आपण विभागलेलो आहोत, पुन्हा गुलामी ढकलले जात आहोत. मी कल्पना करून सांगत नाहीये तुम्हाला. या गडचिरोलीमध्ये शाळा विकल्या चालू आहे. आपण इथं गोळा होण्यापेक्षा आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर गोळा व्हायला पाहिजे होतं. इथं गोळा होण्यापेक्षा तिथं व्हायला पाहिजे होतं. हा जो गडचिरोली जिल्हा आहे हा आदिवासी बहुल आहे आणि या जमिनीच्या खाली असंख्य अरबो खरबोची संपत्ती आहे, धातू आहे. तो त्या अम्मा अडाणीला पाहिजे आहे. म्हणून अडाणीला टेस्ट म्हणून काही शाळा गडचिरोलीच्या गौतम अडाणीला देऊन टाकलेल्या आहे. मी सकाळी येताना मला झोप येऊ लागली. मी रात्री प्रवास करून आलो आणि मी ड्रायव्हर शेजारीच बसलो. म्हणजे मी झोपला तो ड्रायव्हर पण झोपेल, मग येणारच नाही इकडे या कार्यक्रमाला. म्हणून आम्ही एका टपरीवर जमलो. चहा पिता पिता आम्हाला सवय, त्या लोकांचे वेशभूषा पाहूनच कळते हे आपलेच आदिवासी आहे. यांनी म्हणले का कुठले? म्हणले आम्ही इथले आत्राम आहो. मग मी म्हटलं किती काय काय आडनाव तुमचे हे आहे? मग मी त्यांना मजाक मध्ये म्हटलं किती चांगलं झालं असतं गडचिरोलीचं नाव आत्राम गेडाम नगर असतं तर. तो खुश झाला. आमचं पण नाव असू शकतं साहेब, आमचं पण नाव एखाद्या नगराला मिळू शकतं. मी म्हटलं मिळालं असतं पण आदिवासी शहाणे झाले असते तर 2-4 वर्षाने गडचिरोलीचं नाव गौतम अडाणी नगर होणार आहे. मग ते शॉकिंग झाले. म्हणले हे कसं काय शक्य आहे? म्हणलं शाळा विकून टाकलेल्या आहे. जर त्याची शाळा झाली ती जमीन त्याची होणार आहे आणि उद्या याचा मालक तो झाला तो याचं नाव ठेवणार आहे. मग ते म्हणले साहेब तुम्ही कोण आहात? तुम्ही आमच्या आदिवासीला समजावला येतात का? मी म्हणलं माझेच भावंड येतील. मी आज त्यांच्याकडे संध्याकाळी समजावायला चाललो आणि ते गावागावात आदिवासीच्या वाड्या वस्त्यात जातील आणि ते तुम्हाला समजवायला येतील. मी तुम्हाला शाश्वती देतो. हे आपल्याला करावं लागेल. ही लढाई केवळ एकट्या बौद्ध बनवणारीची नाही, हे सगळ्या बहुजन लोकांची लढाई आहे. पेशवाई आपल्या दरवाजावर नॉकिंग करत आहे. इथं काय म्हणतात, या भागात राहणाऱ्या लोकांना सरकारच्या विरोधात बोललं तर नक्सलाईट म्हणतात की नाही. या भागामध्ये या गडचिरोलीमध्ये नक्सलाईट, या देवेंद्र फडणवीस जो आहे हा पेशवा ब्राह्मण आहे. याने काही महिन्यापूर्वी असेंब्लीमध्ये एक विधेयक मांडलं होतं आणि त्या विधेयकाचं नाव होतं अर्बन नक्सलाईट. म्हणजे आता एक नवीन कायदा येणार आहे. यांचं धोरण आहे. काय धोरण आहे? आता नक्सलाईट काही जंगलातच राहत नाही. आता नक्सलाईट शहरामध्ये पण राहतात, काय सुटाबुटात राहतात, बंगलोज मध्ये राहतात, झोपडेपट्टीत राहतात नाही. चांगल्या नोकऱ्या आहेत पण ते काय करत आहेत? सरकारच्या विरोधात लोकांना भडकवत आहेत. जे सरकारच्या विरोधात लोकांना भडकवतील आणि आपल्या समाजाच्या हक्क अधिकाराबद्दल लोकांना संघटित करतील अशा शहरातल्या तरुण तरुणींना, पढ्या लिख्या लोकांना हे फडणवीस सरकार काय म्हणत आहे? हे नक्सलाईटच आहे पण हे शहरी भागातले नक्सलाईट आहे.
म्हणजे काय चालू आहे? नक्सलाईटला कोणी गोळी घालून मारली तर त्याच्या मौतीला पण कोणी जात नाही का? आपली इन्क्वायरी व्हायची. उद्या शहरातल्या अशा आंबेडकरवाद्याला यांनी नक्सलाईट म्हणून गोळी मारली, जेलमध्ये टाकून, त्याचा रडायला कोणी जाणार आहे का? ही नवीन पेशवाई आलेली आहे. मला सांगितलं आलं की या मॅडम सोनार कम्युनिटीच्या आहेत आणि आता त्या बुद्धिस्ट आहेत. मी म्हटलं त्या ओरिजिनल बुद्धिस्ट आहेत. आपण 1818ला लढलो, पण हे सोनार आणि कायस्ताचे लोक ब्राह्मणाशी रोज लढायचे आणि हे सुद्धा ब्राह्मणाशी फाईट करायचे. असे निकाल आहे सोनार जातीच्या बद्दल, कायस्थ जातीच्या बद्दल. सोनार आणि कायस्थांचे मुंडके छापलेले काटलेले त्या बाजीरावाने. आणि एवढंच नाही, एक तांगीत होतं सोनार लोकांनी आणि या कायस्थ लोकांनी पेशवांसारखं घातलं म्हणून यांचे पृष्ठभाग जाळलेले आहेत. एवढे वाईट लोकांची हे कायस्थ आणि सोनार लोक लढलेले आहेत. ही आमची भगिनी मोठी चांगली आहे आणि ती खूप चांगलं संचालन करत आहे. मी तुम्हाला हा संदर्भ सांगत आहे. या नवीन पेशवाईच्या विरोधात आपल्याला गावखेड्यामध्ये जाऊन संघटन बनावं लागेल, जागृती करावं लागेल. रडत बसल्याने होणार नाही. आपण किती आहोत? आपण 85% आहोत. ब्राह्मण किती आहे? 3.5% आहे. 3.5% लोकांनी काय केलं आहे? लोकसभेवर कब्जा, राज्यसभेवर कब्जा, म्हणजे पार्लमेंटवर कब्जा, विधायकावर कब्जा, न्यायपालिकेवर कब्जा, मीडियावर कब्जा, प्रचार प्रसार माध्यमावर कब्जा. म्हणजे आज जी लोकशाही आहे ती ब्राह्मणशाही झाली आहे. आणि आमचे लोक किती आहे? 85%, 90% आहे. मग संख्या कोणाची जास्त आहे? आमची आहे. लोकशाही कोणाच्या वाट्याला जास्त यायला पाहिजे होती? आमच्या. परंतु ते तिथं का घुसले? ईव्हीएम मुळे घुसले. मग ईव्हीएम जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ही नवीन पेशवाई रद्द होत नाही. या पेशवाईचा जीव जो आहे त्या ईव्हीएम मशीन मध्ये आहे. या ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करून हा 5% ब्राह्मण देवेंद्र फडणवीस, देशात त्याची जाती 3.5% आणि महाराष्ट्रामध्ये याची जाती कोकणस्थ ब्राह्मणाची 5%. 5% ब्राह्मण काय म्हणला होता मागच्या वेळेस? मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. कसा आला? 2 मराठ्यांना बोकंडी बसून आला. मी कुठं मागच्या आठवड्यामध्ये मेडिकल चौक मध्ये नागपूरमध्ये एक होर्डिंग वाचला आणि मी त्याचा फोटो काढून ठेवला. त्या होर्डिंग वरती फडणवीसचा उभा फोटो आहे आणि शुभेच्छा देतो एक बौद्ध गवई नावाचा आणि त्याच्यावरती वर्डिंग आहे. गवईने लिहिलंय कोण गवई त्याचे पाय घेतले पाहिजे आणि त्याचं संविधान चौकात स्वागत केलं पाहिजे. त्याच्या ओळी होत्या, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, संविधानाची सुरक्षा करायला येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय करायला येईल. हा गधा गवई आहे. जो कोणी गवई आहे तो गधा गवई आहे. त्याचं गवई आडनाव लावून त्याला गधा आडनाव दिलं पाहिजे. की तू म्हणतो तो याच्यासाठी येणार आहे का? अरे तुझ्या भावंडानं तो अर्बन नक्सलाइट करायला आलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, भीमा कोरेगावची दंगल ही देवेंद्र फडणवीसने घडून आणलेली आहे आणि आता तो सत्तेवर आहे आणि तो असंही करू शकतो की ही दंगल बौद्धांनीच घडून आणली. तो असंही करण्यासाठी त्याचे लोक तिथं आर्ग्युमेंट करायला गेले होते. माझं पुस्तक प्रसिद्ध झालं म्हणजे याचा पण हात आहे, डॉक्टर खरातचा पण हात आहे. का? कारण त्यांनी भीमा कोरेगाववर पुस्तक लिहिलं. भावंडांनो, या नव्या पेशवाईला गाडण्यासाठी आपल्याला गावखेड्यामध्ये जावं लागेल. मला आमचे मित्र आणि तुमच्या हे ज्या समिती आहे आणि त्याच्यामध्ये विविध संघटनाचे लोक आहेत, मी तुमच्या हृदयाने आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या ठिकाणी आणलेलं आहे. मी उद्या गुजरातला जात आहे, मी वेगवेगळ्या राज्याच्या दौऱ्यावर आहे, पण हा एकदम टोकावरचा भाग आहे. तर मला खूप दिवसाची इच्छा होती की गडचिरोलीच्या शेवटच्या गावापर्यंत मला व्याख्यान देता आलं तर मी म्हणेल मी महाराष्ट्राच्या त्या गावापर्यंत गेलेलो आहे. मला या गावामध्ये येऊन खूप आनंद झालेला आहे. मी जी ही सर्व माहिती सांगितली मी तुम्हाला हताश आणि निराश करण्यासाठी नाही सांगितली. तुम्ही आठवण करा, तुमचे पूर्वज 500 होते आणि फडणवीसचे बापजादे 28,000 होते. हरले कोण? फडणवीसचे बापजादे हरले. उद्या आम्ही जर लढायला गेलो आणि आम्ही जर फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन रस्त्यावर उतरलो, त्यावेळेस 500 होते
आता आम्ही तर करोडो. जर ही उद्या लढाई झाली तर या लढाईमध्ये सुद्धा आमचाच विजय होईल. आमचा विजय का होईल? कारण आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन लढणार आहोत. SC ST ओबीसीना गोळा करून लढणार आहोत. मुसलमानांना सुद्धा गोळा करून लढणार आहोत. 16 मुसलमानांची नावं आहे विजयस्तंभावर. मुसलमानांना माहिती नाही अजून. मुसलमानांना जर कळले तर मुसलमान पण म्हणतील चलो भीमा कोरेगाव, हमारे भी लोग थे. मराठ्यांची नाव आहे. मराठ्यांना मराठ्याचा माणूस त्याचा गार्ड होता. आता त्याचा वंशज बीजेपी मध्ये. तो लढला, जखमी झाला, म्हणून त्याची सुरक्षेची जबाबदारी दिली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ही जी गोष्ट सांगतोय ही गोष्ट गाव खेड्यामध्ये पसरवा. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ 9 एकर एरियामध्ये. किती? 9 एकर एरियामध्ये आहे. त्याच्यावरही तो एक व्यक्ती बीजेपीचा दावा करतोय की जागा माझीच आहे. परंतु भीमा कोरेगावचा स्तंभ जरी 9 एकर मध्ये असला तरी ब्रिटिश लोकांनी असा लिहून ठेवलेला आहे की 267 एकर एरियाची जमीन मध्ये जी लागवड होईल, जे पीक येईल, त्याच्यातून जे इन्कम होईल, त्याच्याद्वारे कायमस्वरूपी भीमा कोरेगाव स्तंभाचा इतिहास कायमस्वरूपी राहावा याची कायमस्वरूपी दान देण्यात आलेली आहे. किती जागा दान दिलेली आहे? 267 एकर जागा. आता आमच्या लोकांना भीमा कोरेगावचा जय म्हटल्यावर खूप आनंद होतो, पण 267 एकर जागा कुठे आहे आता? तो जाब विचारावा लागेल फडणवीसला. तो जाब विचारावा लागेल पुण्याच्या कलेक्टरला. ही माहिती गाव खेड्यामध्ये पसरवा. ती जागा विकून खाल्ली. कुठे आहे ती जागा? 267 एकर जागा 1819 ला ब्रिटिश सरकारने दिलेली आहे. आमच्या लोकांना माहिती नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हताश आणि निराश व्हायची गरज नाहीये. कारण आमच्याकडे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे. लोकसंख्येने आम्ही अधिक आहोत. ब्राह्मण अल्पसंख्य आहे, 3.5% आहे, आणि चित्पावन ब्राह्मण 5% आहे. उद्या जर आमची लढाई झाली, आमची लढाईची इच्छा नाहीये. आम्ही घटना मांडणारे लोक, आम्ही संविधान मांडणारे लोक, आमची लढाईची इच्छा नाहीये. पण मोहन भागवतची जर इच्छा असेल तर त्याची इच्छा आम्ही जरूर पुरी करू. आमची इच्छा लढाईची नाहीये, परंतु जर मोहन भागवतची इच्छा असेल तर त्याची जीद आम्ही जरूर पूर्ण करू. आणि मोहन भागवतला आणि त्याच्या लोकांना आम्ही हरू, ही आमच्या पूर्वजांना आम्ही साक्ष देऊन सांगत आहे. आता हे लोक विदेशी सिद्ध झाले. यांचं रक्त हे वेस्ट युरेशिया नावाच्या देशामध्ये भेटलाय. आणि आमचं रक्त SC ST OBC हे 6,500 जातीच्या लोकांचं रक्त, ज्याला DNA म्हणतात, आपापसात एक भेटलेला आहे. आम्ही नागकुळाचे लोक आहोत. ह्या नागाच्या जाती बनवल्या ह्या परक्या लोकांनी. आमचा कुळ एकच आहे, आमचा धर्म एकच आहे, आणि आमचं कुळ नाग कुळ आहे. आम्ही एका वंशाचे लोक होतो. यांनी आम्हाला 6,500 जातीत विभागलं. परंतु आता रक्ताची चाचणी झाली, त्याला DNA टेस्ट म्हणतात. आणि या DNA टेस्ट नुसार मोहन भागवतचा देश भारत नाहीये, त्याचा देश विदेशी आहे. आणि त्याच्या मातृभूमीचं नाव वेस्ट युरेशिया आहे. काल परवा तो असा बोलला, मोहन भागवत बोलला, ब्रिटिश लोकांनी ब्राह्मणाला विदेशी म्हटलं, पण ब्राह्मण विदेशी नसून ते भारतातले मूळ निवासी आहेत. बघा, आमच्या लोकांना कळत नाहीये. त्याच्या अगोदर त्याला कळलं, अरे आपण विदेशी आहोत आणि हे सगळे विज्ञानाने मूळ निवासी सिद्ध झालेले आहे. तो मोहन भागवत म्हटला, आम्ही सुद्धा या देशातले मूळ निवासी आहोत. मग मोहन भागवत दादा, तू पण या देशाचा मूळ निवासी आहे, तर तुझ्याच भावंडांच्या 6,500 जाती कशा बनवल्या रे दादा? दादा म्हणून विचारावं लागेल. तू जर इथलाच आहे, तुझेच आम्ही भावंड आहोत, तर 1700 जातीला अस्पृश्य कसं बनवलं? 8 करोड लोकांना आदिवासी कसं बनवलं? 4,500 जातीमध्ये कुणब्यांना ओबीसींना कसं विभागलं? हा खोटांड, हा जो आहे, हा जनावरांचा डॉक्टर आहे, हा खोटा बोलतो. याच्या डिग्रीची मला उल्लेख यासाठी करावा लागतोय की हा सायन्सवर बोलतोय, पण हा वेगळंच काहीतरी बोलत आहे.
ब्राह्मण विदेशी आहेत आणि येत्या काळामध्ये एक मोठी लढाई होणार आहे आणि त्या लढाईचं नाव असेल विदेशी ब्राह्मण विरुद्ध भारतातील नागवंशी मूलनिवासी यांची ही लढाई होणार आहे। आणि याच्यासाठी गाव खेड्यामध्ये लोकांना जागृत करावं लागेल। इंग्रज आले निघून गेले, मुघल आले निघून गेले, डच आले निघून गेले, पोर्तुगीज आले निघून गेले, ब्राह्मण आले गेले का? गेले पाहिजे ना। त्याच्या विरोधात पण स्वातंत्र्याची लढाई लढावं लागेल की नाही आपल्याला? तुमच्या लेकराला आता जॉब नसेल, लढाई लढावं लागेल। मिनिटाला रेप होतात, 60 रेप होतात, भारतामध्ये गँग रेप होतात। भारत गरिबीमध्ये पहिल्या नंबरवर आहे, 116 देशांमध्ये 111 नंबरवर आहे गरिबीमध्ये। 200 युनिव्हर्सिटीमध्ये एक पण युनिव्हर्सिटी नाहीये। भारत आता गुलामीमध्ये पहिला आहे, भूकमारीमध्ये पहिला आहे। 16 लाख मुलं 5 वर्षाच्या आत भूकमारीने मरतात, महिला सुद्धा भूकमारीने मरत आहे, कुत्र्याच्या मौतीने आमचे लोक मरत आहे। मग ही गुलामी कोणी थोपवली आमच्यावर? जसे ते लोक विदेशी होते तसे ब्राह्मण सुद्धा विदेशी आहे। आणि आता ते पुस्तकात छापलंय, त्यांनी सरकारी पुस्तकात छापलेलं आहे। काय छापलेलं आहे? आणि आता ते तुमच्या पोरांना शिकवणार आहे की ब्राह्मण हे भारतातले मूळ निवासी आहेत। तुम्ही मान्य करा किंवा नका मान्य करू, ते मास्तर शिकवणार, पोरगा ते शिकणार। तुम्हाला या विरोधात उभं राहावं लागेल। आणि भीमा कोरेगावचं युद्ध लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या 44,000 खेड्यामध्ये लोकांना शहाणा करावं लागेल। आणि ज्या पुस्तकामध्ये ब्राह्मणाला मूलनिवासी म्हटलं आहे असे पुस्तक चौका चौकात जाळावं लागेल आणि कायद्याचं उल्लंघन करून जाळावं लागेल। का? आम्ही असली देशभक्त आहोत आणि हे विदेशी आहे। विदेशी लोक आमच्या देशावर कस काय मालकी हक्क सांगत आहे, यासाठी भविष्यामध्ये कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी करावं लागणार आहे। का? डीएनए जिंदाबाद। मोहन भागवतचं डीएनए विदेशी आहे आणि विलास खरातचं डीएनए भारतीय आहे। विदेशी लोकांच्या बकवास गोष्टींना आम्ही मान्यता देणार नाही। काल मी पोस्ट टाकली होती की मोहन भागवत जो बोलला त्याला 1 जानेवारीला मी उत्तर देईल। मी 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा तिथे गुजरातमध्ये माझा कार्यक्रम आहे। मी गुजरातमध्ये मोहन भागवतला उत्तर देणार आहे। तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय जोहार। धन्यवाद सर। खरंच खूप निशब्द आणि विचारमग्न करणारं असं हे व्याख्यान आम्हाला हताश किंवा निराश केलेलं नाही, तर विचारमग्न करणारं हे व्याख्यान होतं। खूप खूप धन्यवाद सर। थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो। जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हाच मानले पाहिजे सर्वांचे आभार। आणि यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन। तर याकरता